नमस्कार, महाफास्ट 100 मध्ये आपलं स्वागत। मी स्नेहिल। पाहूया आतापर्यंत घडलेल्या सर्व घडामोडींचा इत्थंभूत आढावा महाफास्ट न्यूज 100 मध्ये। मुख्यमंत्री ठाकरे आणि शरद पवार यांच्यात वर्षा बंगल्यावर बैठक झाली। या बैठकीत दोघांमध्ये पाऊण तास चर्चा झाली आहे। शरद पवार हे महाविकास आघाडीचे मार्गदर्शक आहेत। सरकारमधील विसंवाद सोडवण्यासाठी ते सतत मुख्यमंत्र्यांसोबत बैठका घेतात, असं यावेळेस विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी म्हटलंय। राऊत आणि फडणवीस भेटीचा आजच्या भेटीशी काहीही संबंध नाही, असंही विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस म्हणाले। संजय राऊतांच्या भेटीत सेना भाजप युतीबाबत चर्चा झाली नाही, असा दावा देवेंद्र फडणवीसांनी केलाय। सरकारच्या विरोधात जनतेत रोष असून अंतर्गत विरोधानं हे सरकार आपोआप कोसळेल, असं ते म्हणाले। सामनासाठी मुलाखत घ्यायची असल्यानं त्या संदर्भात चर्चेकरिता फडणवीसांची भेट घेतली होती, असं शिवसेना खासदार संजय राऊत यांनी स्पष्ट केलं। आम्ही वैयक्तिक शत्रू नाहीत, असं त्यांनी यावेळेस म्हटलंय। अकाली दल आणि शिवसेना एनडीएचे मजबूत स्तंभ आहेत। आज दोन्ही स्तंभ एनडीए सोबत नाहीत, असं संजय राऊत यांनी म्हटलंय। शिवसेनेला मजबुरीनं बाहेर पडावं लागल्याचंही यावेळेस त्यांनी सांगितलं। तीन पायांचं सरकार स्वतःच एकमेकांच्या पायात अडकून पडत असेल तर त्याचा भाजपला दोष देऊ नये, असा टोला केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी लगावलाय। सरकार पाडण्याचा खटाटोप आम्ही करत नाही, असंही ते म्हणाले। शिवसेनेच्या कंपाऊंडरला हेडलाईन बनवण्याची खूप भूक लागली आहे, असा ट्विट संजय निरुपम यांनी केलंय। ही भूक नेत्यांना संपवते, ही वाईट अवस्था आणि एक वास्तव आहे, असंही निरुपम म्हणाले। कोण कोणाला भेटलं तर त्यात गैर काय, असा प्रतिसवाल कृषी मंत्री दादा भुसे यांनी केलेला आहे। लोकशाही प्रक्रियेत खेळमेळीचं वातावरण हवं, असंही यावेळेस ते म्हणाले। जे दिसतं तसं नसतं, जे नसतं ते मात्र असतं, असं म्हणत विनायक मेटे यांनी संजय राऊत आणि देवेंद्र फडणवीसांच्या भेटीवर टोमणा लगावलाय। फडणवीस राऊत यांच्या भेटीबाबत संजय राऊत यांनी स्पष्टीकरण दिलं असून त्यात वेगळं राजकारण नाही, असं छगन भुजबळ यांनीही म्हटलंय। सर्व आरक्षण रद्द करून आर्थिक निकषावर आरक्षण द्या, अशी मागणी राज्यसभा खासदार उदयनराजे भोसले यांनी केली आहे। चांगले मास्क मिळूनही मराठा विद्यार्थ्यांना प्रवेश मिळत नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली। मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी पुण्यात मराठा क्रांती मोर्चाच्या वतीनं आक्रोश आंदोलन करण्यात आलंय। राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयाबाहेर हे आंदोलन करण्यात आलं। लातूरमध्ये मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी शिक्षक आमदार विक्रम काळे यांच्या घरासमोर ठिय्या आंदोलन केलं। आरक्षणाच्या मुद्द्यावरून त्यांनी विधान परिषदेत आवाज उठवावा, अशी या आंदोलकांनी मागणीही केली। अमरावतीत धनगर समाजाच्या नेत्यांनी पत्रकार परिषदेत केंद्र सरकारला धारेवर धरलं। आम्हाला आरक्षण दिलं नाही तर पंतप्रधान नरेंद्र मोदींचं चौकाचौकामध्ये पुतळे जाळू, असा इशारा यावेळेस देण्यात आलेला आहे। बेस्ट प्रशासनानं मंत्र्यांना लॉकडाऊन कालावधीतील 4 ते 5 महिन्यांची विद्युत देयकच पाठवली नसल्याचा आरोप होतोय। आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी माहितीच्या अधिकारातून ही माहिती मिळवल्याचं सांगितलंय। ताबायदाच्या घरात राहणाऱ्या व्यक्तीला अव्वाच्या सव्वा वीज बिल आणि मंत्र्यांना मात्र वीज बिल माफ, हा कुठला न्याय, असा सवाल मनसेचे बेस्ट कर्मचारी सेनेचे कार्याध्यक्ष अभय मालप यांनी उपस्थित केला। लॉकडाऊनच्या काळात मंत्री जर बंगल्यावर राहिलेच नाहीत तर बिल कसं येणार, अशी सारवासारव करण्याचा भुजबळांनी प्रयत्न केलाय। वीज बिलांसंदर्भात बेस्टचे अधिकारी आणि ऊर्जा मंत्री सांगू शकतील, पण हे सरकार सामान्य माणूस आणि मंत्री यांच्यात भेदभाव करत असेल असं वाटत नाही, अशी प्रतिक्रिया अतुल लोंढेंनी दिली। काँग्रेसच्या प्रत्येक कार्यक्रमात शिवसेना नेत्यांचा फोटो असतो, पण शिवसेनेच्या एकाही कार्यक्रमात सोनिया गांधी, राहुल गांधींचा फोटो नसतो, अशी टीका संजय निरुपम यांनी केली। भाजपचे नेते किरीट सोमय्या उद्या मुंबई महापालिकेसमोर धरणं आंदोलन करणार आहेत। मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर आणि क्रिश कॉर्पोरेट सर्व्हिसेस इंडिया या कंपनीचा भ्रष्टाचाराच्या विरोधामध्ये कारवाईसाठी हे धरणं आंदोलन करण्यात येणार आहे। कृषी मंत्री दादा भुसे यांनी नांदेडमधल्या पिकांच्या नुकसानीची पाहणी केली आहे। शेतकऱ्यांना मदत करण्याबाबत लवकरच मंत्रिमंडळाची बैठक घेऊन निर्णय घेतला जाईल, असं त्यांनी शेतकऱ्यांना आश्वासन दिलं आहे।
कृषी दादा भुसेंच्या उपस्थितीत परभणी हिंगोलीतल्या अधिकाऱ्यांची बैठक झाली। या बैठकीत विमा अधिकाऱ्यांचा प्रश्न उपस्थित केला असता दादा भुसे यांनी फोन लावून विमा कंपनीच्या प्रतिनिधीला धारेवर धरलं। आमदार प्रशांत बंब यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र पाठवत मराठवाड्यात ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी केली आहे। शेतकऱ्यांच्या पिकांचं 100% नुकसान झालेलं आहे असा दावाही त्यांनी केला। मराठवाड्यात ओला दुष्काळ जाहीर करण्याच्या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं आंदोलन केलंय। जालना तालुक्यातील गोंदेगाव परिसरातील सडलेल्या कपाशीच्या शेतात आंदोलन करण्यात आलं। ओला दुष्काळासंदर्भामध्ये 2 दिवसात मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय होणार असल्याची माहिती छगन भुजबळांनी दिली आहे। शेतकरी कर्जमाफीत आम्ही पैसे दिले, पंचनामे करून मदत करतोय, सरकार योग्य पद्धतीनं परिस्थिती हाताळत असल्याचं अतुल लोंढेंनी म्हटलंय। परभणी जिल्ह्यात झालेल्या जोरदार पावसामुळे इंद्रायणी नदीला पूर आला असून 6 गावांचा संपर्क तुटलाय। परभणी जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून जोरदार पाऊस पडतोय। पावसामुळे शेतातील कपाशी, सोयाबीनसह खरीपातील पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं। यामुळे तालुक्यातील शेतकरी आर्थिक संकटात सापडलेत। वाशिम जिल्ह्यामध्ये गेल्या अनेक दिवसांपासून झालेल्या अतिवृष्टीमुळे सोयाबीन आणि इतर पिकांचं अतोनात नुकसान झालंय। सततच्या मुसळधार पावसानं पिकं जमिनीवर आता सडून गेल्याचं पाहायला मिळत आहे। मालेगाव तालुक्यातील शेतकरी यंदा ओल्या दुष्काळामुळे अडचणीत सापडलेत। गेल्या आठवड्याभरापासून बरसत असलेल्या मुसळधार पावसामुळे शेतात पाणी साचलंय। त्यामुळे शेतात पेरलेल्या कांदा, मका, बाजरी या पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसानही झालंय। नांदेडच्या विष्णुपुरी प्रकल्पानं 9 दरवाजे उघडल्यामुळे गोदापात्रात पाण्याची आवक वाढलेली आहे। त्यामुळे पुन्हा एकदा पूरसदृश्य स्थिती निर्माण झाली आहे। नांदेडच्या लोहा तालुक्यातील ज्वारीचं पीक अतिवृष्टीमुळे भुईसपाट झालेलं आहे। काढणीला आलेली ज्वारी पावसाच्या पाण्यात मातीमोल झाली आहे। प्रशासनाकडून मात्र अद्याप कुठलीही दखल घेण्यात आलेली नाही। नांदेडमध्ये सलग 2 तास जोरदार पाऊस झाल्यामुळे सखल भाग पाण्याखाली गेलाय। शहरातील रेल्वेचं अंडरब्रिज जे आहेत ते देखील पाण्याखाली गेलेत। त्यामुळे वाहतुकीला मोठा अडथळा निर्माण झालाय। नांदेडमध्ये गोदावरी नदी काठोकाठ भरून वाहते। जायकवाडीतून होणारा पाण्याचा विसर्ग आणि पडलेल्या पावसानं नदीच्या पाण्याच्या पातळीमध्ये वाढ झाली आहे। त्यामुळे नांदेड शहरातील नवघाटचा पूल पुन्हा एकदा वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे। नांदेड जिल्ह्यात यंदा आभाळ फाटल्यासारखा पाऊस कोसळतोय। पाऊस इतका झालाय की कोरड्या ठाक पडलेल्या बोरवेलमधूनही आता पाणी बाहेर येताना दिसतंय। त्यामुळे वर्षानुवर्ष दुष्काळग्रस्त राहिलेला शेतकरी आता मात्र आनंदी आहे। वाशिममध्ये मुसळधार पावसामुळे कारंजा तालुक्यात उंबरडा बाजार परिसरात सोयाबीन पिकात पाणी साचलंय। हातातोंडाशी आलेला घास हिरावला जाण्याची शक्यता निर्माण झाल्यानं शेतकरी पुन्हा चिंतेत सापडलाय। साताऱ्यात पावसामुळे अनेक भागांमध्ये शेतीचं मोठं नुकसान झालंय। वादळी वाऱ्याच्या पावसामुळे पिकांचं नुकसान झाल्यानं कांदाट गावासह परिसरातील शेतीचे पंचनामे करून भरपाई देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली। जळगावात पावसामुळे एरंडोल, पाचोरा, रावेर, चाळीसगाव, भुसावळ या 5 तालुक्यांमध्ये पिकांचं मोठं नुकसान झालंय। प्राथमिक अहवालानुसार 4268 हेक्टरवरील पिकांचं नुकसान झाल्याचं पाहायला मिळत आहे। हिंगोलीत सकाळी रिमझिम पाऊस कोसळलेला आहे। पावसाची रिपरिप सुरूच असल्यानं शेतासह सखल भागातही पाणी साचलंय। अतिवृष्टीमुळे नांदेडच्या बिलोली तालुक्यातील रस्त्यांची प्रचंड दुरावस्था झाली आहे। गेल्या काही दिवसातील अतिवृष्टीमुळे रुद्रापूर ते रामतीर्थ दरम्यान रस्ता देखील खचला आहे। निफाड तालुक्यात भर पावसाळ्यातही नांदुर्डीतल्या महिलांना पाण्यासाठी जीवघेणी भटकंती करावी लागतेय। जीव मुठीत घेऊन कारमाई नदी ओलांडून पाणी आणावं लागतंय। दिग्दर्शक करण जोहरच्या पार्टीचा एक व्हिडिओ फॉरेन्सिक तपासामध्ये खरा निघाला असून यामुळे दीपिका, सारा आणि श्रद्धाच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे। करण जोहरची देखील एनसीबी चौकशी करण्याची शक्यता निर्माण झाली आहे। कर्मा प्रोडक्शनचा माजी कर्मचारी क्षितिज प्रसादला 3 ऑक्टोबरपर्यंत एनसीबी कोठडी मिळाली आहे। ड्रग्ज संदर्भात आणखीन पुरावे शोधण्यासाठी आणि चौकशीसाठी एनसीबीनं त्याची कोठडी मागितली होती।
वर्मा प्रोडक्शनचा माजी कर्मचारी क्षितेज प्रसाद याला ड्रग्ज प्रकरणात अटक झाली असून त्याच्या घरी छापेमारीही करण्यात आली होती. मात्र माझ्या घरी काही नाही, मला फसवलं जात आहे असं क्षितेजनं म्हटलंय. वसईच्या नायगाव मच्छी मार्केटमध्ये खवय्यांनी मासे खरेदीसाठी गर्दी केली होती. नागरिकांना कोरोनाचा विसर पडल्याचे यावेळेस चित्र पाहायला मिळालं. नवी मुंबईत शहर पोलीस दलातील आणखीन एका पोलीस कर्मचाऱ्याचा कोरोनानं मृत्यू झाला. आतापर्यंत 10 पोलिसांना कोरोनामुळे आपले जीव गमवावे लागले. नागपुरात शनिवार आणि रविवारच्या जनता कर्फ्यूला प्रतिसाद मिळताना दिसत नव्हता. दुकानं खुली करण्यात आली असून लोकही रस्त्यावर फिरताना पाहायला मिळाले. औरंगाबादच्या घाटी रुग्णालयात 4थ्या मजल्यावरून उडी मारून एका कोरोना रुग्णानं आत्महत्या केली आहे. घाटीच्या अतिदक्षता विभागात या रुग्णावर उपचार सुरू होते. सांगलीतील कोविड सेंटरमधून 2 कोरोनाबाधित आरोपी फरार झालेले आहेत. दरोड्याच्या आरोपात त्यांना अटक झाली होती. सिंधुदुर्गात पुन्हा लॉकडाऊन करणार नाही, मात्र मास्कची सक्ती करण्यात येणार असल्याची माहिती पालकमंत्री उदय सामंत यांनी दिली आहे. पुढच्या 2 दिवसांपासून मास्क न वापरणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचा इशाराही त्यांनी दिला. सिंधुदुर्गमध्ये माझं कुटुंब माझी जबाबदारी ही मोहीम राबवली जाते. सावंतवाडी तसंच पारपोली सारख्या दुर्गम भागात घरोघरी जाऊन आरोग्य सेविका आणि आशा सेविका नागरिकांची तपासणी करतायत. कोल्हापूरकरांनी शहराची स्वच्छता आणि सौंदर्य उंचावण्यासाठी आजपासून माझं कोल्हापूर थुंकीमुक्त कोल्हापूर या मोहिमेला सुरुवात केली. अँटी स्पीट चळवळी अंतर्गत आज ताराराणी चौकातून या मोहिमेला सुरुवात झाली. नांदेडमध्ये केंद्रीय सशस्त्र सुरक्षा दलातील रिटायर्ड कर्मचारी नागरिकांच्या मदतीला धावलेले आहेत. पोलीस दलातील कर्मचाऱ्यांना मास्क आणि सॅनिटायझर्सचं वाटप करण्यात आलं आहे. वर्धा जिल्ह्यात सध्या कोरोनाबाधितांचा आकडा 4152 वर पोहोचलेला आहे, तर जिल्ह्यात आतापर्यंत 111 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. जागतिक पर्यटन दिनी खारघरमधील एमटीडीसीच्या युथ हॉस्टेलचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते ऑनलाईन उद्घाटन करण्यात आलं. त्यानंतर हे युथ हॉस्टेल पर्यटकांसाठी खुलं करण्यात आलं आहे. मुंबई विद्यापीठाच्या BA, BCom आणि BScच्या अंतिम वर्षाच्या ऑनलाईन परीक्षा येत्या 1 ऑक्टोबरपासून सुरू होत आहेत. उच्च न्यायालयानं परीक्षांच्या वेळापत्रकात हस्तक्षेप करण्यास नकार दिला आहे. परीक्षेची तयारी करण्यासाठी किमान 1 महिना मिळावा यासाठी विद्यार्थ्यांनी याचिका दाखल केली होती. पश्चिम रेल्वे चर्चगेट ते विरार दरम्यान अत्यावश्यक महिला विशेष लोकल सुरू करणार आहे. सोमवारपासून या लोकलच्या फेऱ्या सुरू होतील. लॉकडाऊन शिथिल झाल्यानंतर कामानिमित्त घराबाहेर पडलेल्या मुंबईकरांना बेस्ट उपक्रमाच्या बसगाड्यांनी दिलासा दिला आहे. दररोज बेस्ट बसमधून प्रवास करणाऱ्यांची संख्या आता 18 लाखांवर पोहोचली आहे. गणेशनगर ROBचे काम महामेट्रोनं मध्यरात्री पूर्ण केलंय. हा ROB आणि RUB आता नागपूरकरांच्या सेवेत ऑक्टोबरपासून येण्याची शक्यता आहे. उमेद अभियानात कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांनी आमदार नितेश राणे यांची कणकवलीतील निवासस्थानी जाऊन भेट घेतली. या कर्मचाऱ्यांना अचानक पुनर्नियुक्ती थांबवण्याचे आदेश आल्यानं 4000हून अधिक अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची अभियानातील सेवा एका क्षणात संपुष्टात आली. कोल्हापुरातील आशा स्वयंसेविकांच्या 28 सप्टेंबरपासून 3 दिवसांचा संप तुर्तास मागे घेण्यात आलाय. मात्र ऑनलाईन माहिती भरण्याची सक्ती झाल्यास 13 ऑक्टोबरपासून बेमुदत काम बंद आंदोलन करणार असल्याचा इशारा देण्यात आलाय. चाळीसगावजवळ राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 211 वरील वाहतूक नेहमी विस्कळीत होते. कन्नड घाटात वाहनांच्या 11 किलोमीटरपर्यंत रांगा लागल्यानं औरंगाबादकडे जाणारा आणि येणारा मार्ग जाम झाल्याचं पाहायला मिळत आहे. लासलगावात कांदागोणीबाबत शासनाच्या निर्णयानं बारदान गोणी शिवणाऱ्या महिला बेरोजगार झालेल्या आहेत. त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाहाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. मुंबईत समतानगर पोलिसांनी MD ड्रग्ज सोबत एका आरोपीला अटक केली आहे. त्याच्याकडून 11 ग्रॅम MD जप्त करण्यात आलाय. अमरावती जिल्ह्यात निहोरा गावात नाल्यात बुडून 3 चिमुकल्यांचा मृत्यू झाला. एकादशी निमित्त पूजेचं साहित्य शिवण्याकरिता मुलं आपल्या आईसोबत गेली असताना ही घटना घडली आहे. जिल्ह्याच्या उंबरडा बाजार ते
वहितखेड जांब या मार्गावर ठिकठिकाणी खड्डे पडले असल्यानं चालणंही कठीण झालेलं आहे. रस्त्यावरील खड्डे चुकवताना अनेक दुचाकी वाहनांचे अपघात होत आहेत. वाशिममध्ये शिरपूर शेलगाव रोडवरील वसानी दापुरी जवळ ट्रॅक्टर उलटलाय. या अपघातात एका मजूर महिलेचा मृत्यू झालाय तर 20 ते 25 महिला मजूर जखमी झाल्याची प्राथमिक माहिती आहे. सिंधुदुर्गात वेंगुर्ला तालुक्यातील मागासवर्गीय विद्यार्थी आणि महिलांना रिपब्लिकन पक्षाचे जिल्हाध्यक्ष रतनभाऊ कदम यांच्या वतीनं मदतीचा हात देण्यात आला. इथल्या विद्यार्थ्यांना वह्या तसंच गरजू महिलांना साड्यांचं वाटप करण्यात आलं. वाशिम जिल्ह्यात वानोजामध्ये अंगणवाडी सेविकांनी कडधान्य आणि पालेभाज्यांचा वापर करून रांगोळी साकारली आहे. कोरोनाच्या कालावधीत निरोगी राहण्याकरिता पोषण मूल्यांची आवश्यकता असल्याची जनजागृती यातून करण्यात आली. आज पर्यटन दिवसानिमित्त अमरावती जिल्ह्यात असलेल्या चिखलदरामध्ये पर्यटकांची गर्दी पाहायला मिळते. देवी पॉइंट जवळ तलावामध्ये तोंडाला मास्क आणि लाईफ जॅकेटला सॅनिटाईज करून पर्यटकांना सोडलं जात आहे. पुण्यातल्या एका रिक्षावाल्यानं आपले पिता गमावल्यानंतरही आपलं दुःख बाजूला सारून सामाजिक सेवा केलेली आहे. वडिलांच्या जाण्याची वेदना बाजूला ठेवून व्यवस्थेला नाव न ठेवता भवानी पेठेतील अक्षय कोठावळे हा तरुण गरजू लोकांना मोफत रिक्षाची सेवा पुरवतोय. वाढत्या कोरोनापासून बचावासाठी विविध उपाययोजना केल्या जात आहेत. नागपुरातही सर्व मानव सेवा या सामाजिक संस्थेकडून मोफत वाफ सेंटर सुरू करण्यात आलेलं आहे. जागतिक पर्यटन दिनाचं औचित्य साधून महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळ असलेल्या श्रीवर्धन तालुक्यातील दिव्यागार समुद्रकिनारी स्वच्छता मोहीम राबवण्यात आलेली आहे. धुळे शहरातील 80 फुटी रोडवर चालकाचं कारवरील नियंत्रण सुटल्यानं कार थेट दुकानात शिरली. सुदैवानं या अपघातात कोणतीही जीवितहानी झालेली नाही. जुन्नर तालुक्यातील जाधववाडी इथे देशी हातभट्टीवर छापा टाकण्यात आला. यावेळेस एकूण 26,90,000 रुपयांची देशी हातभट्टीची दारू तयार करण्याचं रसायन जप्त करून ते नष्ट करण्यात आलं. या प्रकरणी आरोपींच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. सामाजिक न्याय विभागाच्या सोलापूर येथील मुलींच्या वसतिगृहातील किळसवाणा प्रकार समोर आलेला आहे. मुलींच्या कपड्यावर स्वतःचा फोन नंबर लिहून त्यावरती अश्लील लिखाण करण्यात आलंय. शिवाय महत्वाची कागदपत्र देखील फाडून टाकण्यात आल्यानं खळबळ उडाली आहे. पर्यटन दिनाचं औचित्य साधून सिंधुदुर्गात आज हॉटेल व्यावसायिकांनी लाल बावटा आंदोलन केलं. यावेळी सिंधुदुर्गातील प्रत्येक हॉटेल व्यावसायिकानं हॉटेल बाहेर लाल झेंडा फडकवून आंदोलनामध्ये सहभाग घेतला. राज्यात गुटखाबंदी असतानाही अनेक भागांमध्ये अवैधरित्या गुटखा विक्री सुरूच आहे. सटाणा शहरात बंदी असलेला गुटखा आणि पान मसाला अवैधपणे विक्री करणाऱ्या दोघांच्या घरावर छापा टाकून सुमारे 2,23,000चा गुटखा जप्त करण्यात आला. साक्री तालुक्यात मूळ जमीन मालक स्वतः गावात राहत नसल्याचा गैरफायदा घेत एका वृद्धाची जमीन हडपण्यात आल्याचा प्रकार समोर आलाय. शेतकऱ्यांनी पीक विमा काढलेला आहे. त्यांनी आपल्या नुकसानीबाबत पीक विमा कंपन्यांना माहिती द्यावी असं आवाहन कृषी मंत्री दादा भुसे यांनी केलं आहे.